करताना अपघातानंतर तज्ञांसमोर आता मोठं कोडं उभं राहिलंय। विमानाच्या ब्लॅक बॉक्सचा दुर्घटनास्थळी सध्या शोध सुरू झालेला आहे। ब्लॅक बॉक्सच्या विश्लेषणातून आता सगळी माहिती मिळणार आहे। ब्लॅक बॉक्स मधूनच कळतं की अपघातावेळी नेमकं काय झालेलं होतं, अपघातावेळी त्या ठिकाणी काय घडलेलं होतं, विमानाच्या आत काय घडलं होतं, विमानाच्या बाहेर नेमकं काय घडलेलं होतं। याचा उपयोग आता ब्लॅक बॉक्सचा उपयोग तपासण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो आणि ब्लॅक बॉक्सच्या विश्लेषणातून नेमकी काय माहिती मिळणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। ब्लॅक बॉक्स म्हणजे फ्लाइट डेटा रेकॉर्डर, कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आणि त्या दरम्यानच आता तपासासाठी सगळ्यात मोठा तो म्हणजे ब्लॅक बॉक्स असतो। थेट जाऊयात अनुपमाकडे। अनुपमा, काय नेमकं ब्लॅक बॉक्स सध्या विश्लेषणातून त्या संदर्भातली माहिती मिळणार आहे? अगदी रुबीना, हीच माहिती घेण्याचा प्रयत्न आपण करूया। माझे सहकारी रमेश जोशी सध्या आपल्या बरोबर आहेत। रमेश, ब्लॅक बॉक्स मधूनच अपघाताचं कारण नेमकं काय आहे ते कळणार आहे। अपघात का नेमका झाला त्याचं विश्लेषण त्यामधून करता येणार आहे। काय नेमके या संदर्भात? अनुपमा, ब्लॅक बॉक्स हा प्रत्येक विमानात ब्लॅक बॉक्स असतो। विमानाच्या टेल साइडला ब्लॅक बॉक्स असतो आणि ब्लॅक बॉक्स ही अशी यंत्रणा आहे की ज्या यंत्रणेत तुम्हाला विमान शेवटच्या क्षणी काय झालं, विमानात वैमानिक एअर ट्रॅफिक कंट्रोलशी काय बोलला, शिवाय तांत्रिक जो बिघाड झाला त्या बिघाडावेळी नक्की काय झालं, विमानात काय घडलं, याची सगळी नोंद जी आहे ती ब्लॅक बॉक्समध्ये असते। दुसरी गोष्ट म्हणजे अनुपमा, हा जो ब्लॅक बॉक्स आहे तो आगीमध्ये, किंवा स्फोटामध्ये किंवा पाण्यामध्ये कुठेही पडला तरी ब्लॅक बॉक्स मधला सगळा डेटा सुरक्षित असतो। त्यामुळे कोणताही जेव्हा हवाई अपघात होतो किंवा विमानाचा अपघात होतो त्यावेळी हा जो ब्लॅक बॉक्स आहे तो ब्लॅक बॉक्स पहिल्यांदा तंत्रज्ञ किंवा जे अपघाताची चौकशी करतात हे जे तंत्रज्ञ असतात ते पहिल्यांदा तो ब्लॅक बॉक्स शोधत असतात। त्यामुळे आता पहिल्यांदा या अपघाताची चौकशी, प्राथमिक चौकशी करणाऱ्यांचाही प्राथमिकता हीच असेल की तो ब्लॅक बॉक्स मिळवणं आणि त्या ब्लॅक बॉक्समधून विश्लेषण करणं। दुसरी गोष्ट म्हणजे हा जो ब्लॅक बॉक्स आहे, आता विमानाची जी टेल साइड आहे ती सुरक्षित दिसते, त्यामुळं तज्ज्ञांना तो ब्लॅक बॉक्स शोधून काढणं हे जास्त कठीण जाणार नाही असं अनुपमा मला वाटतंय। निश्चितच, त्यामुळे ब्लॅक बॉक्स मधूनच काय नेमकं या अपघाताची कारणं आहेत हे सगळं कळणार आहे। खरं तर रमेश, आपण बघतो की आतापर्यंत जगामध्ये अनेक विमानाचे अपघात झाले आणि अपघाताची कारणं ही ब्लॅक बॉक्स मधूनच लक्षात आली। अगदी मला आठवतो त्याप्रमाणे जो आपल्या मंगलोरचा अपघात हा खरं तर सगळ्यात मोठा होता, पण त्याचा ब्लॅक बॉक्स मिळाला मात्र तो क्षतिग्रस्त झाला होता असंही कळत होतं। त्यामुळे काय नेमकं या ब्लॅक बॉक्स विषयी आणखी काय माहिती देता येईल? नाही अनुपमा, गेल्या काही वर्षात म्हणजे विमान कंपन्यांमध्ये बोईंग आणि एअरबस या दोनच कंपन्या विमान बनवतात आणि यांची म्हणजे तुम्हाला एक प्रेक्षकांना एक सांगण्यासारखी एक वेगळी गोष्ट म्हणजे विमान अपघातांचं प्रमाण प्रचंड कमी आहे, कारण विमान प्रवास प्रचंड सुरक्षित आहे। जेव्हा रेअर केसमध्ये अपघात होतो त्यावेळी तो अपघाताची कारणं काय असावीत, कारण ना आता जे विमान हे झालंय तर या अपघाताची कारणं माहिती करण्यासाठी त्या विमानांचा अभ्यास केला जाईल की हे काय होऊ शकतं, कशासाठी होऊ शकतं। म्हणजे तुम्हाला आठवत असेल कॉन्कर्ड नावाचं एक विमान होतं, ते विमान शेवटच्या अपघातानंतर संपूर्ण कॉन्कर्ड नावाची विमानसेवा जे ध्वनीच्या वेगापेक्षा दुप्पट माक 1नी प्रवासी विमान उडायचं ते बंद करून टाकलं होतं। त्यामुळं यावेळी एअरक्राफ्ट इन्व्हेस्टिगेशन जे असतं त्यावेळी ते होईल आणि त्यातून लवकरात लवकर कारणं शोधून काढण्याचा प्रयत्न केला जाईल। त्यामुळं हा ब्लॅक बॉक्स आहे तो अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे, कारण ब्लॅक बॉक्स उघडणार आहे आणि अपघाताचं कारण समोर येणार आहे। अनुपमा, अगदी अनुपमा, रमेशजींना हा प्रश्न तुम्ही महत्त्वाचा विचारा। ब्लॅक बॉक्स आधी शोधला जाईल, त्यानंतर तो प्रयोगशाळेत पाठवला जाईल। अपघात कसा झाला, त्यावेळी नेमकं वातावरण कसं होतं, त्यावेळी नेमकं काय घडलं होतं, पायलटनं कुणाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला होता का, या सगळ्या गोष्टी या नेमकं आता प्रोसेस कसं होणार, ब्लॅक बॉक्स शोधून प्रयोगशाळेत पाठवून नंतर पुढचं प्रोसेस कसं होणार? ठीक, आपण रमेशला हे विचारूया। ब्लॅक बॉक्स मिळेल आणि त्यानंतर सगळ्या चाचपणीसाठी प्रयोगशाळेमध्ये हा ब्लॅक बॉक्स पाठवण्यात येईल, मात्र त्यानंतर नेमकी पुढची कार्यवाही कशी असते रमेश? म्हणजे बोईंग किंवा एअरबसचं हे जे विमान आहे ते असेल तर त्या कंपनीचे तंत्रज्ञ येतात, त्या कंपनीचे तंत्रज्ञ एव्हाना निघालेही असतील, कारण जेव्हा विमान दुर्घटना घडते तेव्हा
कारण हे विमान 2 कोटी 3 कोटी 4 कोटी नाही, अब्जावधी त्यांची किंमत खूप मोठी असते. विमान कंपन्यांचं सगळं फ्युचर जे आहे हे विमान कंपन्यांवर असतं. त्यामुळे विमान कंपन्यांचे आता बोईंग किंवा एअरबसचं जे विमान कंपनीचे लोक तंत्रज्ञ असतील हे ऑलरेडी भारतात यायला. बोलो चाय पानी, अरे चाय पानी थोड़ी पीने गया इधर, अगर मरने पड़े अंदर कोई परिवार के लोग थे और फ्लाइट में जा रहे थे लंदन. मेरे ननद है और नंदो है, दोनों है. वो क्या करने जा रहे थे और क्या वो उसकी लड़की के पास जा रहे थे. किस तरह से आपको पता चला और क्या किस तरह? उसकी बेटी ने मेरे को कॉल किया कि मेरी मम्मी पापा आ रहे हैं. मेरे को भी मालूम नहीं था, सरप्राइज थी ना इसलिए. किस तरह का माहौल अपनी परिवार किस तरह से प्रेफर कर रहा है? उनका परिवार तो वो लंदन है, लड़का लड़की तो लंदन है. અહીંયા અંદર તો ખાલી મને એટલા સમાચાર તો જોઈએ કે ના અહીંયા છે કશું. माणसाकडून झालेली चूक आहे किंवा काय याचा शोध घेतला जाईल. निश्चितच अनुपमा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पायलटनं अपघाताआधी यावेळी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता किंवा अपघाताची माहिती देण्याचा प्रयत्न केल्याचंही कळतंय. तर हे सगळं ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्ड झाल्याचंही कळतंय. ब्लॅक बॉक्स जेव्हा त्याचा शोध घेतला जाईल, ते ब्लॅक बॉक्स जेव्हा सापडेल त्यानंतर हे सगळं पुढे येणारच आहे. मात्र या सगळ्या प्रोसेसला किती कालावधी लागणार आहे, नेमकं काय? ठीक, आपण हेही रमेशला विचारूया. साधारण रमेश, एकंदरीतच या सगळ्या कालावधीसाठी किती वेळ लागू शकतो या संदर्भात? याचा अनुपमा एक सांगायचं तर हे घटनास्थळ हे जवळ आहे, दुर्गम नाही, नागरी भाग आहे. त्यामुळं याचा जो तपास आहे तो वेगानं होण्याची शक्यता आहे. त्यामुळं फार तर आठवडा किंवा पहिल्यांदा त्यांची फर्स्ट प्रायोरिटी असते की विमानं ऑपरेशनल करायची. तर विमानं ऑपरेशनल करण्याचं ते पहिलं जे काम असेल त्यासाठी या समितीचा किंवा चौकशी समिती जी असते त्यांचा ग्रीन सिग्नल घेतला जाईल आणि त्यानंतरच ते विमान ऑपरेशनल केलं जाईल. त्यामुळे पहिल्यांदा तर इतर विमानं ऑपरेशनल करणं आणि नंतर हा तपास पूर्ण करणं. आता तपासात जर ब्लॅक बॉक्समध्ये म्हणजे फ्लाईट डेटा रेकॉर्डर असतो, फ्लाईट डेटा रेकॉर्डरमध्ये जर माहिती मिळाली त्या संवादातूनच कळालं की गडबड कुठं झाली, तांत्रिक चूक आहे की मनुष्याकडून झालेली चूक आहे, म्हणजे मानवी चूक आहे. हे जर क्लिअर झालं तर अगदी आठवडाभरात, 2 दिवसात, 5 दिवसात किंवा 15 दिवसातही हा रिपोर्ट मिळेल आणि पुढची कारवाई सुरू होईल. अनुपमा. निश्चितच रुबीना, एकंदरीतच ब्लॅक बॉक्सचं महत्त्व अगदी